MBBS, BMSचा कट ऑफ खरंच वाढणार का? काय आहे खरे सत्य हे आपण सविस्तरपणे या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहे. नेमके असे कोणते कारणं आहेत ज्यामुळे आपला जो कट ऑफ आहे तो वाढेल ते आपण सविस्तरपणे या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर विद्यार्थी मित्रांनो, 2026 मध्ये काय झालं ना, आपले यावर्षी काही कॉलेजेस आहेत जे की डीम्ड युनिव्हर्सिटीमध्ये कन्वर्ट झालेले आहेत. तर नेमकं डीम्ड युनिव्हर्सिटी म्हणजे काय आपण ते समजून घेऊ, की डीम्ड कॉलेज म्हणजे काय असतं. या कॉलेजची जी काउन्सिलिंग असते ती MCC द्वारा होते, ऑल इंडियाद्वारा होते आणि या कॉलेजमध्ये कोणत्याच प्रकारचं कॅटेगरी बेनिफिट आपल्याला मिळत नाही. कोणतीही जरी का कॅटेगरी असली तर आपल्याला सारखीच फीज लागते. या कॉलेजेसची जी फी असते ती खूप जास्त असते. 1 ते 1.5 करोडपर्यंत आपलं जे बजेट आहे ते जाऊ शकते आणि यामध्ये कोणताच गव्हर्नमेंटचा रोल नसते. जी ही फीज असते ती पर्टिक्युलर युनिव्हर्सिटीज ठरवते आणि यांचे जे ॲडमिशन होतात ह्या सेपरेट ॲडमिशन होतात. तर नेमकं काय असते आपण ते बघू. जेही सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये, जेही सेमी गव्हर्नमेंट किंवा प्रायव्हेट कॉलेजेस आहेत त्या सर्वांना डीम्ड कॉलेज बनवायचं असते. कॉलेजेस ट्राय करतात की त्यांनी डीम कॉलेजेस बनले पाहिजेत, कारण की डीम कॉलेजेसमध्ये त्यांना जोही तो पैसा असतो तो त्यांच्याकडेच राहतो. गव्हर्नमेंटचा यामध्ये कोणताच रोल नसते आणि या कॉलेजेसची परमिशन स्वतः गव्हर्नमेंटच देते. तर नेमकं काय झालं यावर्षी आपल्या महाराष्ट्रामध्ये 3 कॉलेजेस असे आहेत जे की यावर्षी डीम्ड युनिव्हर्सिटीमध्ये कन्वर्ट झालेले आहेत. त्यामुळे काय होईल, आपला जो सेमी गव्हर्नमेंट सीट्स आहेत आपल्या त्या 2026च्या काउन्सिलिंगमधून आपल्या बऱ्याचशा अशा सीट्स आहेत ज्या कमी होतील. तर नेमके ते कोणकोणते कॉलेज आहेत आपण ते बघू. तर सर्वात आधीचं जे कॉलेज आहे, खूपच जर का तुम्हाला आमचा पेड मेडिकल काउन्सिलिंग प्रोग्राम जॉईन करायचा असेल, पूर्ण काउन्सिलिंग करून मिळेल. त्यात रजिस्ट्रेशन, फॉर्म फिलिंग, चॉईस फिलिंग, अलॉटमेंट गायडन्स, फक्त तुम्हाला जे आवश्यक डॉक्युमेंट्स आहेत ते आमच्यापर्यंत पोहोचवायचे आहेत. बाकी सर्व काम आमची टीमच करेल. जास्त प्रसिद्ध कॉलेज आहे KJ सोमय्या मेडिकल कॉलेज मुंबईचं. यामध्ये 100 सीट्स आहेत. हे कॉलेज यावर्षी डीम्ड युनिव्हर्सिटीमध्ये कन्वर्ट होणार आहे. त्यांची ऑफिशियल नोटिफिकेशन सुद्धा आलेली आहे. नंतरचं कॉलेज आहे SMBT मेडिकल कॉलेज, जे की नाशिकमधलं आहे आणि यामध्ये तब्बल 150 सीट्स आहेत ज्या की यावर्षी आपल्या डीम्ड युनिव्हर्सिटीमध्ये कन्वर्ट होणार आहेत. त्यानंतर जे तिसऱ्या नंबरचं कॉलेज आहे ते आहे BKL कॉलेज रत्नागिरी. यामध्ये आपले 150 सीट्स आहेत, 150 MBBS सीट्स आहेत. म्हणजे यामधले ज्याही सीट्स आहेत त्या सर्व सीट्स आता डीम्ड कॉलेजमध्ये कन्वर्ट होतील. तर आपण जर का या सर्व गोष्टीचं ॲनालिसिस केलं तर आपल्याला हे दिसून येतं की 150 + 150 + 100 म्हणजे टोटल आपल्या 400 सीट्स आहेत ज्या की आता सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेसच्या सीट्समधून आपल्या कमी होणार आहेत. त्यामुळे जो MBBSचा कट ऑफ आहे या कट ऑफमध्ये बराच फरक पडेल. बरेच जे मुलं आहेत ज्यांना सेमी गव्हर्नमेंट MBBS पाहिजेत असेल किंवा ज्यांचे चान्सेस आहे सेमी गव्हर्नमेंट MBBS मिळायचे, तर त्यांचेही चान्सेस आता थोडेसे कमी होऊ शकतात. कारण की आपल्या ज्या 400 सीट्स आहेत ते आपल्या सेमी गव्हर्नमेंट कोटामधून किंवा प्रायव्हेट कोटामधून सध्या गेलेले आहेत आणि पूर्ण सीट्स सध्या डीम्ड सीट्समध्ये कन्वर्ट झालेले आहेत. यामुळे काय होईल, BMS गव्हर्नमेंटच्या कट ऑफवरही फरक पडेल. तर तो कसा आपण ते बघूया. ज्याही मुलांना सेमी MBBS मिळायचे चान्सेस असतील, जर का त्यांना सेमीची सीट मिळाली नाही तर ते काय करतील, BMS कडे वळतील आणि सोबतच त्यांना जर का सेमी गव्हर्नमेंट MBBS मिळालं नाही तर BMSचं गव्हर्नमेंट त्यांना नक्कीच मिळून जाईल. म्हणजे ते BMS गव्हर्नमेंटची जागा घेऊन घेतील. त्यामुळे काय होईल, आपला जो BMSचा कट ऑफ आहे त्याच्यावरही फरक पडू शकते. म्हणजे तुम्ही बघा, MBBSच्या कट ऑफमुळे अशा प्रकारे आपला BMSचा कट ऑफ ही वाढू शकते. तर नेमकं अजून एक पॉसिबिलिटी आहे. जसं की तुम्हाला माहीतच असेल की आपले जे नंबर ऑफ स्टुडंट आहेत यावर्षी 20,000 जण आपले कमी इलिजिबल झालेले आहेत दरवर्षीपेक्षा. जवळपास 1,07,000 जण आपले यावर्षी इलिजिबल झालेले आहेत. लास्ट इयर तेच आपले 1,30,000च्या जवळपास होते. म्हणजे टोटल अंदाजाने जर का आपण बघितलं तर 20,000 जण आपल्या काउन्सिलिंगमधून यावर्षी तसेही कमी झालेले आहेत. म्हणून त्यामुळे काय होईल, जास्त तर फरक आपला कट ऑफवर पडणार नाही. तर हा तर फक्त एक अंदाजच झाला. जे काही आपल्याला कळेल ते नंतर सीट मॅट्रिक्स आल्यानंतर किंवा काउन्सिलिंग स्टार्ट झाल्यानंतर, एकदा रजिस्ट्रेशन झाल्यानंतर, SML आल्यानंतरच आपल्याला कळेल की नेमका आपला कट ऑफ वाढेल का कमी होईल ते. बट या गोष्टीमुळे जे आपल्या 400 सीट सध्या सेमी गव्हर्नमेंट MBBSमधून गेलेल्या आहेत यामुळे खूप मोठा परिणाम पडण्याची शक्यता आहे. कारण की 400 सीट्स ह्या खूप जास्त झालेल्या आहेत. कॉलेजही कारण हे खूप चांगले कॉलेजेस आहेत. या कॉलेजची डिमांडही खूप जास्त असते आणि यामधून जर का अशा सीट्स चालल्या जातील तर खूप जास्त मोठा परिणाम आपल्या कट ऑफवर होऊ शकतो. अशा प्रकारे आपण सविस्तरपणे जाणून घेतलेलं आहे की MBBS किंवा BMSचा कट ऑफ कशा प्रकारे वाढू शकते. तर या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्वांना हा एकच प्रश्न पडतो की माझ्या मार्क्सवर मला कोणते कॉलेज मिळेल. याचसाठी आम्ही सुरू केलेला आहे आमचा पेड काउन्सिलिंग प्रोग्राम. यामध्ये तुम्हाला नीट काउन्सिलिंगचे सर्व अपडेट्स, व्हॉट्सअप सपोर्ट आणि MBBS, BAMS, BHMS, BDS, फिजिओथेरपी या सर्व कोर्सेससाठी वैयक्तिक मार्गदर्शन मिळेल. तुमच्या मार्क्स, कॅटेगरी आणि बजेटनुसार तुम्हाला सर्वोत्तम कॉलेज कोणते असेल, सोबतच जॉईन झाल्यापासून तर तुमच्या कॉलेजच्या पहिल्या दिवसापर्यंत आम्ही तुमच्या सोबत असू. इंटरेस्टेड असाल तर खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करा आणि आमच्या सोबत जॉईन व्हा.